Good afternoon. Welcome to the YouTube channel, friends. Today we have to discuss about the fourth chapter. That is a very important chapter. That fourth chapter is a motion, laws of motion, and the motion of a particle. The there is a different kinds of branches in the physics. That first mechanics. That mechanics is a branch of physics which deals with the study of motion. That mechanics is a branch or part of a physics which dealing the motion of study of motion. In that mechanics there are two different types. First is a statics. That is a object is at rest. Study of the object in the rest position or in a equilibrium position. This is a statics part. For example, in that the balance force is an example of the static force. Second type is a kinetics. In the kinetic there are two different classification. One is a kinematics. In the kinematics we have to study the motion of object without considering their cause. Without considering cause of motion, we have to study the motion of the object. Here in the kinematics there are different parameters that we have to study. That is a displacement, distance, acceleration, velocity. These are the parameters in the kinematic. We doesn't cause of the speed, cause of velocity, cause of acceleration in the kinematic. Only we have to study the motion of object. फक्त आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतो की मोशनचा विचार करतो. मोशन कशामुळे झालेलं आहे याचा आपण कॉज किंवा कारण त्या ठिकाणी सांगत नाही, किंवा एखाद्या याच्यामध्ये वेलोसिटी का वाढलेली आहे, कमी झालेली आहे, हे आपण कायनेमॅटिक्सच्या स्टडी मध्ये करत नाही. फक्त आपण त्या ऑब्जेक्टचं मोशन चाच पार्टचा आपण अभ्यास करतो. त्या शाखेला आपण कायनेटिक्स असं म्हणतो. म्हणजे मेकॅनिक्सच्या दोन ब्रँचेस आपण पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे स्टॅटिक्स आणि दुसरी म्हणजे कायनेटिक्स. स्टॅटिक्स मध्ये रेस्ट कंडिशनचा, तर कायनेटिक मध्ये मोशन असणाऱ्या ऑब्जेक्टचा आपण अभ्यास करतो. या मोशन मध्ये कायनेमॅटिक्स मध्ये फक्त आपण त्या ठिकाणी मोशनचा विचार करतो, त्याच्या येणारे कारण, मोशन कशामुळे तयार झालेलं आहे किंवा कशामुळे निर्माण झालेलं आहे याचा आपण त्या ठिकाणी कॉज किंवा त्याचं कारण आपण त्या ठिकाणी शोधत नाही. आणि इथे या कायनेमॅटिक्स मध्ये आपण काय कन्सिडर करतो की या ठिकाणी मासचा आपण बिलकुल विचार करत नाही. कोणत्याही ऑब्जेक्टच्या मास आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत नाही. उदाहरणामध्ये दिलेला डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन. तर डायनॅमिक्स मध्ये आपण त्याच्या कारणाचा विचार करतो. त्याचं डिस्कशन मध्ये डिस्कसिंग वी हॅव टू हाऊ द मोशन विल बी कॉजेस, which parameters affect the cause of the motion, that we have to study in a dynamics. आणि त्याचा जो काही आपण अभ्यास करतो तो आपण डायनॅमिक्स मध्ये अभ्यास करतो. मग या ठिकाणी मोशन कोणतंही असू द्या, लार्जर पार्टिकल पासून ते स्मॉलर पार्टिकल पर्यंत, किंवा रोटेशनल मोशन असू द्या, वन डायमेन्शनल मोशन असू द्या, टू डायमेन्शनल मोशन असू द्या, किंवा थ्री डायमेन्शनल मोशन असू द्या, कोणत्याही मोशन मधला जो काही ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टचं मोशन आणि त्याचं कारण कोणत्या गोष्टीनं झालेलं आहे याचा सर्वात मोठा आपण अभ्यास केला जातो. त्या शाखेला आपण डायनॅमिक असं म्हणतो. म्हणजेच मेकॅनिक्सचे दोन पार्ट पडलेले आहेत, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. आणि कायनेटिक्सचे दोन पार्ट झाले, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स पार्ट झाले, ज्याच्यामध्ये फक्त आपण कारण शोधतो आणि त्याचं डिस्कशन आपण डिरायव्हेशनच्या रूपाने मांडल्या जातो. त्याला आपण डायनॅमिक ब्रँच असं म्हणतो. सर्वात प्रथम आपण बेसिकली काय पाहूया की कायनेमॅटिक्सचा पार्ट आपल्याला या ठिकाणी बेसिकली आपल्याला पाहायचं आहे, कारण शोधायचे आहेत मोशनचे आणि त्याचे लॉज आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे आहेत.
याचबरोबर आपल्याला याचीही माहिती असली पाहिजे की कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स म्हणजे काय आणि त्याचे पॅरामीटर्स कोणकोणते असतात की ज्याच्याद्वारे आपल्याला त्याचे कॉज आपल्याला काढता येईल किंवा सांगता येईल. तर या ठिकाणी मास कन्सिडर केला जातो. डायनॅमिक्स मध्ये कधीही आपण डिस्कशन करत असताना मास ऑफ अ बॉडी आपण कन्सिडर करतो. त्याचबरोबर कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोमेंटमचा विचार केला जातो, त्यानंतर फोर्सेसचा विचार केला जातो, त्यानंतर एनर्जीचा विचार केला जातो आणि पॉवरचा विचार केला जातो. मग त्यानुसार आपण काय केलेलं आहे की फोर्सेस आपण फोकस करत आहोत या ठिकाणी फोर्सेसवर. मग फोर्सेस आपल्याला पाहिजे की लॉज ऑफ मोशन मध्ये, मोशन म्हणजे कोणत्याही प्रकारचं असेल, वन डायमेन्शनल असेल किंवा टू डायमेन्शनल मोशन असेल, या मोशन मध्ये पूर्वीच्या 12व्या-13व्या शतकामध्ये या ठिकाणी अरिस्टॉटलच्या फेलिसिटी एक विधान मांडलेलं होतं की या विधानामध्ये सांगितलं होतं की बऱ्याच सायंटिस्टनं सांगितलं होतं की या विधानामध्ये की एखादा सॉलिड पदार्थ आहे, त्या सॉलिड पदार्थामध्येच अशी एक अवस्था असते की तो स्वतःहून काय करू शकतो, मोशन मध्ये येऊ शकतो किंवा त्याला स्वतःहून गती प्राप्त होऊ शकते, असं विधान त्या ठिकाणी मांडलेले होते. बऱ्याच सायंटिस्टनं मांडले होते. मग काही काळाच्या नंतर मग या ठिकाणी न्यूटननं काय केलेलं आहे की या ठिकाणी लॉज ऑफ मोशन तयार केला आणि या लॉज ऑफ मोशन मध्ये महत्वाचा भाग की एक कोणताही एखादा ऑब्जेक्ट असेल, that object will be moved from one point to another point. There is a required of unbalanced force to change that state of rest or uniform motion. म्हणजे हाच काय झाला न्यूटनचा पहिला नियम त्या ठिकाणी झाला की एखादी वस्तू असेल, त्या वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा तिला मोशन प्राप्त करून देण्यासाठी, युनिफॉर्म मोशन असेल, एखादी वस्तू मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्ये असणारी वस्तू तिला स्टॉप करण्यासाठी किंवा रेस्ट पोझिशन मध्ये आणण्यासाठी त्याला एक अनबॅलन्स फोर्सची आवश्यकता असते. हीच संकल्पना न्यूटननी काय केलेली आहे की अगोदर ज्या गॅलिलिओ सायंटिस्टनं सांगितल्याप्रमाणे सांगितलं होतं की force is not important, that is unbalanced force is important and that unbalanced force produces the acceleration and velocity to the object and due to that the object will be accelerated or in a motion. आणि त्याचाच न्यूटननी काय केलं की या ठिकाणी सखोल अभ्यास करून त्यांनी काय केले की या ठिकाणी 3 लॉज मांडलेले आहे. मग हे आपल्याला काय करायचं आहे, लॉज ऑफ मोशन मध्ये आपल्याला न्यूटननी मांडलेले 3 लॉज आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत की सर्वात प्रथम आपल्याला हा इंट्रोडक्टरी पार्ट लक्षात आला पाहिजे आणि त्यानंतर आपण मोशन, एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन पाहतो. हे मोशन कशामुळे आलेलं आहे तर हे मोशन, that motion is given due to the existence of force. त्या ठिकाणी फोर्स किंवा एक्सपिरियन्सिंग अ फोर्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट सो दॅट द ऑब्जेक्ट विल बी मूव्ह इन द स्ट्रेट लाईन और मूव्ह इन अ युनिफॉर्म पाथ. आयदर इट विल बी वन डायमेन्शनल मोशन or two dimensional motion. There should be a existence of force by giving the Newton in the 16th century. 16व्या शतकामध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं. 16व्या किंवा 17व्या शतकामध्ये न्यूटननी या ठिकाणी काय केलेलं आहे, लॉज ऑफ मोशन केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मोशन लॉज आपण त्या ठिकाणी मांडले आणि एखादा पार्टिकल हा मोशन मध्ये येण्यासाठी त्यांना कारणीभूत असणारा जो काही फोर्स असेल, हा फोर्स त्या ठिकाणी कारणीभूत असतो. अनबॅलन्स फोर्स हा कारणीभूत असतो. आता पाहूया न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन न्यूटननी 3 लॉज लिहिलेले आहेत. त्या 3 पैकी पहिला लॉ जो आहे
एव्हरी इनॅनिमेट बॉडी किंवा एव्हरी बॉडी कंटिन्युअस इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन in a straight line unless it is compelled by an external force to change that state. कोणताही फोर्स असेल, कोणती इनॅनिमेट बॉडी असेल, ती रेस्ट पोझिशन मध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल, तिला जर त्या रेस्ट पोझिशन मधून मोशन मध्ये आणायचं असेल किंवा मोशन मधून तिला रेस्ट पोझिशन मध्ये आणायचं असेल तर त्याला अनबॅलेन्स फोर्स द्यावा लागेल. अनबॅलेन्स म्हणजे काय की या ठिकाणी बॅलेन्सिंग फोर्सच्या विरोधात एखादा फोर्स आपण दिला तर तसल्या प्रकारच्या फोर्सला आपण अनबॅलेन्स फोर्स असं म्हणतो. हा अनबॅलेन्स फोर्स त्याला द्यावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिला लॉ त्याचं इम्पॉर्टन्स काय सांगते की पहिला लॉ जो काही न्यूटनने डिस्क्राईब केलेला आहे किंवा मांडलेला आहे, या लॉ वरून आपल्याला असं लक्षात येते की कोणती मटेरियल बॉडी रेस्ट मध्ये असेल किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीला अनबॅलेन्स फोर्स द्यायला पाहिजे की ज्यामुळे त्याची स्टेट किंवा चेंज कंडिशन होते. एखाद्या ठिकाणी आपण चेअर ठेवलेली आहे ती त्याच ठिकाणी राहील जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स देऊन आपण त्याला दुसऱ्या दिशेनं त्याला वळवणार नाही तोपर्यंत ती वस्तू किंवा चेअर त्याच ठिकाणी राहते. याचाच अर्थ आपल्याला काय सांगता येईल की अनबॅलेन्स फोर्स इज नेसेसरी फॉर द मटेरियल बॉडी टू चेंज देअर स्टेट. म्हणजे पहिल्या लॉचं हे इम्पॉर्टन्स आपल्याला लक्षात आलं. त्यानंतर पहिला लॉ असंही सांगतो की या ठिकाणी आपण फोर्सची डेफिनेशन दिलेली आहे. काय फोर्सची डेफिनेशन आहे? इट इज अ फिजिकल क्वांटिटी टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन बाय अ physical quantity and that physical quantity is nothing but a force. So we define the force by the first law. म्हणजे पहिल्या लॉ नुसार आपल्याला फोर्सचं एक्झिस्टन्स समजलं आणि फोर्सची आपण डेफिनेशन सुद्धा त्या ठिकाणी मांडू शकतो. दीज आर द इम्पॉर्टन्स. म्हणजे त्याचं महत्व काय पहिल्या लॉचं तर पहिला लॉ हा स्टेट ऑफ रेस्ट किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये असणाऱ्या मटेरियल बॉडीला अनबॅलेन्स फोर्सची आवश्यकता आहे कारण त्याची दिशा बदलण्यासाठी आपल्याला ते आवश्यक आहे. आणि यामध्येच काय सांगितलं की फोर्सची डेफिनेशन या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी एक्झिस्टन्स ऑफ फोर्स हे लक्षात आलं. आणि त्याचबरोबर या पहिल्या लॉजनं काय सांगितलेलं आहे इट डिफाइन्स इनर्शिया. इनर्शिया म्हणजे त्याचं जडत्व, जडत्वाचा नियम त्या ठिकाणी या पहिल्या लॉ मध्ये काय केलेला आहे मांडलेला आहे. दीज आर द 3 इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ. देन वी आफ्टर डिफाइन द लॉ फोर्स अँड सेकंड लॉ. फोर्स म्हणजे काय आपण पाहिलं. आता आपण पाहूया की सेकंड लॉ. आता आपण पहिल्या लॉ वरून पाहिलेलं आहे की न्यूटन्स फर्स्ट लॉ वरून आपण फोर्स आणि इनर्शियाची डेफिनेशन कशी तयार झालेली आहे. फोर्स म्हणजे काय म्हणताय ते फोर्स इज अ डिफाइन्ड ॲज दॅट फिजिकल क्वांटिटी which changes or tends to change the state of rest or uniform motion of a body in a straight line. म्हणजे कोणत्याही याच्या फिजिकल क्वांटिटी आहे की ज्याच्यामुळं काय होईल की त्याची दिशा किंवा रेस्ट पोझिशन ही स्ट्रेट लाईन किंवा इतर याच्यामध्ये काय होईल चेंज होण्यासाठी जो काही आपण फिजिकली वापरलेली क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीला आपण फोर्स असं म्हणतो. तर इनर्शिया म्हणजे काय सांगता येते की दॅट इज अ टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू मेंटेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और यूनिफॉर्म मोशन और स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन इन ए स्ट्रेट लाइन इज कॉल्ड इट्स इनर्शिया. त्याला त्याची आपण इनर्शिया असं म्हणतो. म्हणजे या दोन्ही डेफिनेशन आपण पहिल्या लॉ नुसार आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतात. आता आपण पाहूया की सेकंड लॉ, न्यूटन्स
सेकंड लॉ पाहूया. न्यूटन सेकंड लॉ मध्ये आपल्याला त्याचा लॉ मांडायचा. न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ सांगतो की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू वेलोसिटी. द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलोसिटी इज कॉल्ड मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर आपण त्याला मोमेंटम दिला, मास इंटू व्हेलॉसिटी दिलं, एखादा ऑब्जेक्ट आहे रेस्ट पोझिशन मध्ये, त्याला आपण हाताने फेकलं, हाताने थ्रो केल्यामुळं या मासवर जी काय व्हेलॉसिटी ऍक्ट झाली, दॅट इज अ प्रोडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी अँड दॅट पॅरामीटर इज सेड टू बी अ मोमेंटम. त्या पॅरामीटरला आपण मोमेंटम असं म्हणतो. आणि आता या ठिकाणी मोमेंटम घेतला आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, दर परिवर्तनाचा, मोमेंटमचा दर परिवर्तन ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इम्प्रेस्ड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन ऑफ फोर्सच्या दिशेनं हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम dp बाय dt आपण डेरिव्हेटिव्हच्या रूपामध्ये लिहू शकतो. फोर्स F इक्वल टू dp बाय dt. परंतु p म्हणजेच इथं आपण काय घेतलं, लिनियर मोमेंटम घेतला. मोमेंटम म्हणजेच मास इंटू व्हेलॉसिटी. चेंज इन मोमेंटम म्हणजे मास इंटू फायनल व्हेलॉसिटी मायनस मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी mv मायनस mu आपल्याला लिहिता येईल. मग या ठिकाणी आपण या सेकंड लॉ वरून आपण काय केलं, बाय द स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ वी कॅन राईट द मॅथमॅटिकली. आपण मॅथमॅटिकली हे विधान मांडू शकतो. हे विधान म्हणजेच काय की ऑलवेज दिस सेंटेन्स सजेस्ट द सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. म्हणजे F इक्वल टू dp बाय dt इज अ स्टेटमेंट ऑफ द सेकंड लॉ. या सेकंड लॉ वरून आपण लिहिलं, याच्यामध्ये किंमत टाकली, डेरिव्हेटिव्ह ऑफ p मीन्स मास इनटू व्हेलॉसिटी. मासचा आपण डेरिव्हेटिव्ह काय असेल, मास इज कॉन्स्टंट टर्म आहे, मास बदलणार नाही, परंतु व्हेलॉसिटी बदलू शकते विथ रिस्पेक्टिव्ह टाइम. म्हणून मास हा डेरिव्हेटिव्ह सी कॉन्स्टंट असल्यामुळे आपण तो कॉन्स्टंट बाहेर काढला आणि इथं लिहिलं dv बाय dt लिहिलं. परंतु आपल्याला माहित आहे dv बाय dt म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज नथिंग बट ऍक्सेलरेशन. dv बाय dt इज नथिंग बट ऍक्सेलरेशन. rate of change of velocity with respective time is a acceleration and that is equal to mass into acceleration. म्हणजेच या ठिकाणी फोर्सचा एक्झिस्टन्स आणि त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन्स न्यूटन सेकंड लॉ मुळे आपल्याला काय करता आलं, डिरायव्हेशन करता आलं. म्हणजे याचं इम्पॉर्टन्स आपल्याला काय सांगता येईल की Newton's second law mathematically describe the existence of quantitative force. म्हणजे किती क्वांटिटीचा फोर्स आहे, हा फोर्स या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ द्वारे आपल्याला काय करता आला, त्या ठिकाणी सांगता आला. These are the importance of the Newton second law. न्यूटन सेकंड लॉचं हे इम्पॉर्टन्स आहे की या ठिकाणी मॅथमॅटिकली आपल्याला फोर्सचं एक्झिस्टन्स एक्झॅक्टली इक्वेशन किती क्वांटिटीचं आहे ते क्वांटिटी ऑफ इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मांडता आलं. आता याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ पाहिला आपण, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द impressive force and takes place in that direction of force. This is the second law. या सेकंड लॉ नुसार आपल्याला काय सांगितलं की मॅथमॅटिकल जो काही फोर्सचं इक्वेशन आहे, क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट ऑफ फोर्स, याचं इक्वेशन इन टर्म्स ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम हे
या लॉनं डिराईव्ह केलेलं आहे, मॅथमॅटिकली डिराईव्ह केलेलं आहे. आपण डिरायव्हेशन पाहिलं. म्हणजे हे पहिलं इम्पॉर्टन्स झालं की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. त्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट असं आहे की या इक्वेशन मध्ये किंवा या लॉनं जे काही डिरायव्हेशन मांडलेलं आहे त्या डिरायव्हेशन मध्ये मोमेंटमची संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. आणि मोमेंटमची संकल्पना ही डेफिनेशनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी मांडलेली आहे. ती म्हणजे अशी की P इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. हे दुसरं त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येईल की न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आणि त्यानंतर तिसरं जो काही महत्वाचं आहे ते अरिस्टॉटलची जी काही फॅलिसी केलेली होती त्याला काय केलेलं आहे, ओव्हरकम केलेलं आहे. म्हणजे त्याची चूक जी केलेली आहे ती चुकीची संकल्पना या कन्सिडरेशन ऑफ रिझल्टंट अनबॅलन्स फोर्समुळे आपल्याला ती संकल्पना न्यूटनने या ठिकाणी स्पष्ट मांडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी फोर्स ऑफ एक्झिस्टन्स अँड डिफरंट मोमेंटम लाईक parameters they are introduced by this second law and their mathematical derivation. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, सेकंड लॉ ऑफ मोशनचं इम्पॉर्टन्स आपल्याला त्या ठिकाणी मांडता येईल.